परंतु आज कंडिशन अशी आहे की प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, विशेषतः तो इंग्लिश मीडियम शिकला पाहिजे. मग जो हातावर पोट भरतो त्यालाही वाटतं की नाही बा आपण किती काबाड कष्ट करू पण आपल्या मुलाला चांगलं इंग्रजी शिक्षण देऊ. हो. परंतु आज परिस्थिती तुम्ही पाहिली का, तर नर्सरीची फी पण ₹1.5 लाख आहे. हो. काही शाळांमध्ये त्याची फी जास्त पण आहे. मग हे फी भरणं, वार्षिक फी ₹1.5 लाख सर्वसामान्यांना परवडत नाही. मग सत्ताधाऱ्यांनी विशेषतः मी तर असं म्हणेल भाजपची जी सत्ता आहे किंवा महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, हं. मग ह्या शाळा आपल्या शाळेकडं शहरातील विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी लक्ष द्यावं किंवा इकडे आकृष्ट व्हावं, यासाठी धोरण का राबवत नाही, यासाठी उपक्रम का राबवत नाही, बरोबर. ह्याची पण फार गरज आहे. कारण काय आहे माहिती आहे का, मध्यंतरी महापौर रवी लांडगे यांनी एक सुरुवात केलेली आहे. त्याला कितपत यश येईल माहिती नाही. हं, हं. परंतु जगातली जी सगळ्यात गाजलेली शाळा आहे वारे गुरुजींची, हं, हं. ज्याला जगात नाव मिळालं, त्याचं मॉडेल या वर्षीपासून सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बरं. परंतु मी तर असं म्हणेन की जे 128 नगरसेवक आहेत, प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये, वॉर्डामध्ये जे काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, तर मग आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आहे हो. की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आकृष्ट कसं करता येईल, त्यांना कसं आणता येईल. सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व प्रकारच्या हं. सुविधा, सर्व प्रकारचं म्हणजे महापालिकेच्या शिक्षकांना आज 1.5 ते 2 लाख पगार आहे. बरोबर. परंतु विद्यार्थी तसे नसल्यामुळं मग इथे ॲडमिशन कोण घेतं? तर गोरगरीब हो. झोपडपट्टी भागातील मुलं ॲडमिशन घेतात. महापालिकेने आपल्या शाळांकडं आकृष्ट होण्यासाठी मध्यंतरी म्हणजे 10 वर्षापूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काही सुरू केल्या. हो. त्यावर कडी म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी आता आकांक्षा फाउंडेशनला संपूर्ण शाळांचं जबाबदारीचं कॉन्ट्रॅक्ट पण दिलेलं आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.